नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार नमस्कार बोला. तुम्ही आता एका व्हिडिओच्या माध्यमातून 72 तासात मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे असं एक व्हिडिओ अपलोड केलाय. तर त्या व्हिडिओमध्ये महाप्रलयाचा काही संकेत आहेत का? नाही ते इतक्या लवकर नाही. आणि महाप्रलय का सगळीकडे घडत नसतो. त्याची प्रचिती येणार आहे आणि ते होण्याच्या अगोदर आपण 2 दिवस अगोदर त्याची पूर्वकल्पना देणार आहोत. म्हणजे त्या लवकरच शेतकऱ्यांना घाबरण्यासारखं काही वातावरण आपण सांगणार नाही. या सगळ्या गोष्टी घडतीलच. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, 72 तासामध्ये म्हणजे 3 दिवसामध्ये वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा ह्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आज इथे वातावरण ढगाळलेलं राहील. खराब वातावरण, कुठे मोठे शेतकरी वगैरे ही पडतील. पण 20 तारखेपासून चक्क याच भागांमध्ये लवकर विजांच्या कडकडाटामध्ये हजेरी लावणार आहे. आणि 21 महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या भागांमध्ये हजेरी लावणार आहे. मराठवाड्यात कधीपासून चालू होईल? 21 तारखेपासून सुरुवात करेल. 65% कव्हरिंग त्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे भाग घेण्याची, आणि बाकीच्या भागांना 1-2 दिवसामध्ये कव्हर करेल. विजेच्या कडकडासाठी मग शेतकऱ्याला सावध राहण्यासाठी इशारा सगळ्यात अगोदर इशारा आहे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागांना. या शेतकऱ्यांना लवकरच अलर्ट आहे. यांना 20 तारखेपासून आणि 21 तारखेपासून विजांच्या कडकडाट सुरू होईल. त्याच्यामध्ये मराठवाड्याचा भाग लक्षात घेतला तर नांदेड आणि हिंगोलीच येतोय. विदर्भाचा यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, त्याचबरोबर हिंगणघाट परिसर, वर्धा परिसर, गोंदिया तालुका, जंगलचा परिसर, इथे विजांचा धोका जास्त आहे सुरुवातीला. जसा मागच्या महिन्यामध्ये हिंगोलीमध्ये अतिवृष्टी झाली तशा प्रकारे अतिवृष्टी कोणत्या जिल्ह्यात होईल? अतिवृष्टीचं प्रमाण तर ह्यावेळी परतीच्या पावसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आहे. फक्त थोडंसं टायमिंग नुसार मागे पुढे आहे. आता सगळ्यात सुरुवातीला अतिवृष्टीचा विचार केला तर यवतमाळ, हिंगोलीचं पहिल्यापासून आपण सांगत आलेलो आहे. भागातील जिल्ह्यांना 21 तारखेपासून 20 तारखेपासून सुरुवातच होणार आहे. आणि त्यानंतर जसं जसं मान्सूनचा ह्या परतीच्या मान्सूनचा प्रभाव 20-21 च्या पुढे म्हणजे 22-23 काळामध्ये, तर हे सगळीकडे ही चित्र बघायला मिळणार आहे. ज्या भागात पाण्याची कमतरता आहे त्या भागातली पाण्याची कमतरता भरून निघेल. अशा पद्धतीची कंडिशन सगळीकडे आहे. चिंता करण्याची कंडिशन कुणाला राहिली नाही. म्हणजे पाण्याच्या बाबतीत चिंता नाही, पण पाणी अति झाल्यामुळे चिंता वाढणार आहे. जर आता काही शेतकऱ्याचे सोयाबीन काही काढणीला आल्यात आणि काही काढणीसाठी बाकी आहेत, तर त्या ज्या बाकी आहेत त्यांना शेतकऱ्यांना सोयाबीन काढून घ्यावात का ठेवल्या तरी चालेल आहे पावसामध्ये? कसं आहे सर, आता ठेवायचा आणि काढायचा सल्ला मी नाही देऊ शकणार. कारण की ठेवण्याची जर ठेवलं आणि अति पाऊस झाला तर त्या गोष्टीला पुरामध्ये यांनी सांगितलं ठेवायला. तर गंमत अशी आहे की ज्यांच्या सोयाबीन चक्क काढायला चालायचं त्यांनी काढून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. आणि कच्च्या असेल तर कच्च्या काढण्याचा सल्ला तर देतच नाही. पण एक गॅप मिळेल थोडा 2-3 दिवसाचा, जास्त काही मोठा गॅप नाही. त्या गॅप मध्ये नियोजन लागेल का? आता काढण्यासाठी वेळ तरी कुठे राहिलाय? 17 तारीख आहे. 2-3 दिवसात पाऊस यायलाय भागांमध्ये. फार इकडे भागामध्ये काढून गोळा करण्याची व्यवस्था होत असेल तर मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला जमेल.